नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 जूनचे संध्याकाळी 5, 4, 4, 5, 6 ते 7 वाजेपर्यंतचा अंदाज आपण बघणार आहोत की कोणत्या भागांमध्ये आपल्याला पाऊस दाखवतोय किंवा कोणत्या भागांमध्ये पाऊस पडणार आहे, कोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि कोणत्या भागामध्ये पूर्णतः कोरडं वातावरण राहील, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघूया नाशिक जिल्हा. तर नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक पाऊस हा बघायला मिळतोय. तर तुम्ही बघू शकता पेठ, घोटी या ठिकाणी जरासं ढगाळ वातावरण राहील. त्याचबरोबर सटाणा, मालेगाव, अहवा, नवापूर, साक्री हा नाशिक जिल्ह्यामध्ये येत नाही आय थिंक. तर या ठिकाणी कोरडं वातावरण राहील. त्याचबरोबर दिंडोरी, त्र्यंबक या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. हलक्याशा मध्यम स्वरूपाचं म्हणजे बुरबुर वगैरे होऊ शकते. त्याचबरोबर घोटी या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहील. त्याचबरोबर सिन्नर मध्ये सुद्धा ढगाळच वातावरण राहू शकतं. तर आता निफाड तालुका तुम्ही बघू शकता पूर्णतः कोरडा आपल्याला बघायला मिळतोय. पूर्णतः ढगाळ वातावरणही नाहीये आणि हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा नाहीये. तर निफाड मधील काही भाग आपण बघू शकतो. तर कोठुरे, सायखेडे, भेंडाळी, त्याचबरोबर नैताळे, विंचूर, लासलगाव, हिरापूर, परसूल, दोडंबे. तर या भागामध्ये तुम्ही बघू शकता की पूर्णपणे वातावरण कोरडं आहे. पिंपळगाव, बसवंत या ठिकाणी सुद्धा पूर्णपणे वातावरण कोरडं आहे. पण ओझर या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. लाखलगाव या ठिकाणी सुद्धा त्याचबरोबर अजून बघू शकतो आपण वावी या ठिकाणी सुद्धा आपल्याला वातावरण हे पूर्णतः कोरडं बघायला मिळतंय. कणकवली, नांदूर, शिंगोट या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता वातावरण कोरडं आहे. त्याचबरोबर संगमनेर या भागामध्ये सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं आहे पूर्णपणे. गुलेवाडी, धांदरफळ, जोरवे, त्याचबरोबर चास हा भाग, या भागामध्ये सुद्धा कोरडं वातावरण आहे. मित्रांनो, आपण बऱ्यापैकी भाग बघितला की या ठिकाणी जे बघायला मिळत आहे, तर शक्यतो 6 जूनला वातावरण हे पूर्णतः कोरडं राहील. तर 6 जूनला दुपारी 5 वाजेच्या नंतर, आता आपण 5 वाजेच्या अगोदरचं वातावरण बघितलं, तर 5 वाजेनंतरचं जे वातावरण आहे तर ते आपण बघणार आहोत. तर 5 वाजेनंतर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दाखवतंय. ते हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवतंय. त्याचबरोबर त्र्यंबक या ठिकाणी सुद्धा पाऊस आहे. घोटी इथे सुद्धा आपल्याला पाऊस दाखवतोय हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा. सिन्नर, त्याचबरोबर संगमनेर या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. येवला, निफाड या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. सटाणा या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर आपण बघणार आहोत की निफाड या तालुक्यामध्ये कोणत्या गावांमध्ये पाऊस पडू शकतो. तर कोठुरे या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. सायखेडे, भेंडाळी, त्याचबरोबर निमगाव, सिन्नर, देवगाव तुम्ही बघू शकता. विंचूर, लासलगाव या ठिकाणी जर बघितलं ना, पाटोदा, तर या ठिकाणी आपण बघतोय. तर या ठिकाणी आपल्याला पाऊस हा बऱ्यापैकी बघायला मिळतोय. त्याचबरोबर इकडे जर बघायला गेलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये वणी या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. दिंडोरी, पिंपळगाव, बसवंत या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. ओझर या ठिकाणी सुद्धा, लाखलगाव मध्ये सुद्धा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर इकडे आपण जर बघितलं तर मुंबईचा जो भाग बघितला तर घोटीच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. चांगल्या प्रकारे नाही हो, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पाऊस नाही, पण तरी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. पेठ या ठिकाणी सुद्धा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर आता पुढचा भाग आपण बघणार आहोत अहिल्यानगर. तर मित्रांनो, अहिल्यानगर या भागामध्ये आपण बघूया की कोणत्या भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. तर
अहिल्यानगरमध्ये 6 जूनला 6 वाजेनंतर अहिल्यानगर पूर्णतः आपल्याला कोरडं बघायला मिळतंय. तुम्ही बघू शकता धनगरवाडी, त्याचबरोबर पिंपळगाव खुडा, तसेच वांबोरी, राहुरी, देवळाली प्रवरा, टाकळी भान, श्रामपूर, खैरी, त्याचबरोबर कनकपूर, वैजापूर या ठिकाणी सुद्धा, वैजापूर छत्रपती संभाजीनगर मध्ये आलं, पण या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस हा कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतोय. भोजडे, कोपरगाव, जवळके. तर शिर्डीचा जो परिसर आहे, शिर्डीच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळतोय. तर पोहेगाव, खुर्द या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचं ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. त्याचबरोबर राहता, एकरुखे, मोरेवाडी, जळगाव, राजुरी, लोणी, कोल्हार, अश्वी. तर या भागांमध्ये आपण बघितलं तर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस हा चांगल्या प्रमाणामध्ये बघायला मिळतोय. तर तसंच आपण जर बघायचं झालं तर पुणे बघायचं झालं तर पुणे या ठिकाणी सुद्धा शनिवारी 6 जूनला पुणे या ठिकाणी सुद्धा पावसाचं वातावरण हे असणार आहे. पुणे या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही बघू शकता, पुणे, पिंपरी चिंचवड, त्याचबरोबर चाकण, खेड, तुळापूर, वाघोळी, इथे बघू शकता तुम्ही का आपल्याला सासवड. तर या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा नक्कीच पडू शकतो, कारण की ढगाळ वातावरण जरी म्हटलं तरीही पाऊस पडण्याची शक्यता पुणे या जिल्ह्यामध्ये तर नक्कीच बघायला मिळते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पुणे, नाशिक, अहिल्यानगर बघितलं. तर आता आपण बघूया छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जर बघितलं तर पैठण, जालना, सिल्लोड, त्याचबरोबर परतूर, माजलगाव, बीड, काजी, चिखली, मेहकर. तर या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला जो पाऊस आहे तर इथे अजिबात पाऊस नाहीये. पूर्णपणे वातावरण कोरडं बघायला मिळतंय. वैजापूरमध्ये थोडंसं ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे जर बघितलं खानदेश भागामध्ये जर आपण बघितलं तर धुळे, नंदुरबार या ठिकाणी सुद्धा जर बघितलं आपण तर कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळते. नंदुरबार मध्ये जर असं हलकाचं ढगाळ वातावरण असू शकतं. त्याचबरोबर इकडे बघितलं तर अमळनेर, जळगाव, धुळे, पाचोरा, चाळीसगाव या ठिकाणी सुद्धा पूर्णतः वातावरण कोरडं आहे. तर मित्रांनो, आजच्या आपण 6 जूनचे हवामान अंदाज बघितलेला आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच तुमच्या हक्काच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि रोजचे हवामान अंदाज जाणून घ्या. आणि तुम्ही कोणत्या भागातून माझे हे व्हिडिओ बघतायत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.